लता होती पोलीस, आर्मीत होता तिचा पती. त्याला पेटवताना तिला वाटले नाही भीती. नवरा आर्मीमध्ये तर बायको पोलीस विभागात नोकरी करणारे एक सुशिक्षित कुटुंब. खरे तर या दोघांनी एकमेकांचा सन्मान करतच संसार करायला हवा होता. आपल्या पदरी 2 मुले आहेत याचा विचार करून विचार पटत नसले तरी संसार रेटणे महत्त्वाचे होते. आपली भारतीय संस्कृती खरे तर हे सांगते की काही दिवस लग्न झाल्यानंतर मुले झाले की आपण मुलांचेच होतो. त्यांच्यासाठी संसार पुढे न्यायचा असतो. पण स्वतःला जास्त महत्त्व देणाऱ्या काही जोडप्यांना हे समजून घेता येत नाही. तसेच गवई दाम्पत्याचे झाले होते. देशसेवेसाठी कार्य करणाऱ्या या दाम्पत्यामध्ये मतभेद झाले आणि ते वेगवेगळे राहू लागले. तो बाप म्हणून आपल्या मुलींना भेटायला जात असे, पण हा दुरावा काही कमी होत नव्हता. अखेर हे मतभेद इतके टोकाचे झाले की पोलीस असणाऱ्या पत्नीने माजी सैनिक असलेल्या पतीवर पेट्रोल टाकून त्याला जाळले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कौटुंबिक वाद आपली समाजात असलेली पद विसरण्यास भाग पाडून असे गुन्हेगारी कृत्य करण्यास कसे भाग पाडतो याचेच हे उदाहरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पाचला या गावी रणधीर हिम्मत गवई हा देशसेवा करणारा, आर्मीमध्ये नोकरी करणारा तरुण राहतो. त्याच्या कुटुंबात पत्नी लता आणि 2 मुले आहेत. लता देखील पोलीस विभागात नोकरी करते. एकूणच हे दाम्पत्य देशसेवेसाठी कार्यरत आहे. रणधीर गवई याने आर्मीमध्ये बरेच वर्षे नोकरी केल्यानंतर काही वर्षापूर्वी त्याने निवृत्ती घेतली आणि आता तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत आहे. पाचला या ठिकाणी हे कुटुंब राहते. रणधीर आणि लता यांचे सध्या पटेनासे झाले होते. त्यांच्या नेहमी वाद होत असल्यामुळे दोघांच्या मध्ये दरी निर्माण झाली होती. लता पोलीस सेवेत नोकरी करत असल्याने धाडसी व निडर होती. दोघांमध्ये पटत नसल्याने लताने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि ती आपल्या 2 मुलींना घेऊन सुंदरखेड येथील तार कॉलनीत वेगळी राहू लागली. गेल्या वर्षीच तिने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. आता रणधीरच आपल्या मुलींना भेटायला तिच्या घरी जाऊ लागला. दोघांतील दुरावा मात्र काही मिटण्याचे नाव घेत नव्हता. घटस्फोट घेण्यापर्यंत निर्णय झाला होता, अजून तो झाला नव्हता. दोघांचा विस्कटलेला संसार जुळणे कठीण झाले होते. रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी लताने आपला पती रणधीरला कॉल करून सांगितले की तुमची 4 चाकी गाडी इथून घेऊन जा. त्यानुसार रात्री 1 वाजता रणधीर सुंदरखेड येथील तार कॉलनीमध्ये आला. रणधीर याने बराच वेळ दरवाजा ठोठावला, पण लता काही दार उघडत नव्हती. खूप वेळ दरवाजा ठोठावल्यावर तिने दरवाजा उघडला, पण रणधीरला मात्र घरात घेतले नाही. त्याला बाहेरच बसण्यास सांगितले आणि पाणी घेऊन येते असे म्हणत ती आत गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली, पण तिच्या हातात पाणी नव्हते तर पेट्रोल भरलेली बाटली होती. रणधीरला काही काळाच्या आतच तिने ते पेट्रोल रणधीरच्या अंगावर टाकले आणि माचीसची काडी पेटवून त्यावर टाकल्याने भडका उडाला. रणधीरच्या शरीराने पेट घेतला. हा घ्या प्लॉट असे साळसूतपणे म्हणत लताने दरवाजा लावला. सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025च्या मध्यरात्रीचे 2 वाजले असावेत. बुलढाणा शहरानजीक असलेल्या सुंदरखेड येथील तार कॉलनीतील नागरिक गाढ झोपेत असतानाच अचानक आरडाओरडा सुरू झाली. आगीचा आगडोंब उसळला होता. आगीचे लोट सर्वदूर दिसत होते. आगीच्या ज्वाळा व आक्रोश पाहून त्या भागातील नागरिकांनी पटापट घराचे दरवाजे उघडले. घरातून बाहेर येताच एक पेटलेली व्यक्ती इकडे तिकडे सैरभैर आक्रोश करत जीवाच्या आकांताने पळत होते. मध्यरात्रीच्या वेळी तो आकांत तांडव पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला. काही शेजाऱ्यांनी त्या जळत्या व्यक्तीच्या अंगावर पाणी टाकून विझवले. काही वेळात घटनास्थळी पोलीस पोहोचले. शरीर जळाल्याने गंभीर झालेल्या त्या व्यक्तीस पोलिसांनी ॲम्ब्युलन्स बोलावून जिल्हा रुग्णालयात हलवले. त्या गंभीर जखमी व्यक्तीने आपले नाव रणधीर गवई, सेवानिवृत्त माजी सैनिक, राहणार पाचला असे सांगितल्याने पोलिसांनी त्वरित जखमी रणधीर गवईच्या नातेवाईकांना कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. जखमी रणधीर गवई यास पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. काही वेळात जखमी फौजी रणधीर गवईचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. 90% जळाल्याने प्रकृती चिंताजनक असल्याने गंभीर जखमीस बुलढाणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या रणधीर गवईचा जबाब नोंदवला. आपणास आपली पत्नी लता हिने
घरगुती वादातून अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचे सांगितले। उपचारादरम्यान शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही माजी सैनिक रणधीर गवईचा मृत्यू झाला। पत्नीने माजी सैनिक पतीस पेटवल्याने एकच खळबळ निर्माण झाली। बुलढाणा शहर पोलिसांनी मृतक रणधीर गवई यांच्या फिर्यादीवरून अप क्रमांक 5124 कलम 109(1) 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मृतकावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये त्याचे मूळ गावी पाचला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। आरोपी पत्नी फरार होण्यात यशस्वी झाली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि दाखल केलेल्या फिर्यादीवरून संसारातील पती पत्नीतील टोकाच्या मतभेदामुळे संसाराची राख रांगोळी झाल्याचे स्पष्ट होते। या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधीक्षक बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बोस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस नायक सुनील जाधव, पंजाबराव साखरे करत आहेत।